नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता थंडीला चांगलीच जोरदार सुरुवात झालेली आहे. एकदमच कडाक्याची थंडी आता पडायला लागलेली आहे आणि त्यात रोज सकाळी उठणं, सकाळची कामं वगैरे आणि शेतीचं मेन असं असतं जेव्हा थंडी किंवा जेव्हा आपल्याला असं वाटतं की तिनं झोपून राहायला पाहिजे, मुद्दाम ती लवकर उठते. आज देखील तिने तेच केलं. सकाळी तिचे बाबा लवकर उठून फिरायला जात असतात. तर ते सकाळी निघून गेले आणि मी म्हटलं चला मी माझी कामं आवरते. तर मी कामं आवरायला घेतलं तर तिचंही नाही मी हे करते, मी ते करते. ती उठून माझ्या मागे थंडीत फिरत होती. शेवटी मला तिच्या भावांना कॉल करावं लागलं, बोलवावं लागलं आणि तिचे बाबा येऊन मग तिला त्यांच्यासोबत घेऊन गेलेले आहेत बाहेर फिरायला. तर चला आता मी माझी सकाळची जी कामं वगैरे होती ते आवरून घेतली. जसं की पाणी वगैरे शिंपणं, रांगोळी वगैरे काढणं हे कामं मी केली आणि शची तिच्या बाबासोबत गेलेली थोडंफार फिरायला. आता ते तिकडून येते तोपर्यंत मी माझे आंघोळ वगैरे आणि बाकीचे जे कामं आहेत ते आवरून घेते. माझं मी आवरतच होते थोडंफार, तेवढ्यात ते दोघं आपले का घरी आलेले आहेत. येताबरोबरच शशीच्या बाबांची घाई सुरू झाली, चल मला आंघोळीला पाणी टाक, पाणी टाक. आणि त्यांना आंघोळीला पाणी टाकलं, त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि तेवढ्यात मीही माझी देवपूजा जी असते रोजची ती देवपूजा करून घेतली. पण आज चंपाषष्ठी होती म्हणून आम्ही मागच्या वर्षी जे माझ्या मोठ्या बाबांकडे नंगर असतो तो नंगर तोडलेला होता. तर त्याची जी कडी आहे ती आमच्या घरी आहे. तर खंडोबाचा नंगर आहे, खंडोबाची कडी आहे. कारण आमच्या घरी खंडोबाची मूर्ती वगैरे नाही आहे म्हणून आम्ही तड वगैरे बसवत नाही आणि प्रॉपर जी पूजा असते ते करत नाही. पण यावर्षी जे नंगराची कडी वगैरे आहे तर त्याची पूजा आम्ही यावर्षी करणार आहोत. तर शशीच्या बाबांच्या हातून ती तुटलेली आहे म्हणून शशीच्या बाबाच जे कढीची पूजा आहे ते करणार होते. त्यासाठी त्यांनी लवकरच त्यांची आंघोळ वगैरे सर्व आवरून घेतलं आणि आता बसले ते पूजा करायला. तर सर्व जसं आपण प्रॉपर पूजा करत असतो जसं की पंचामृत वगैरे नी आंघोळ वगैरे घालून तसं त्यांनी त्या कढीला पंचामृताने आंघोळ वगैरे घातली. नंतर गंगाजलने आंघोळ घातली, साध्या पाण्याने आंघोळ वगैरे करून घेतली. नंतर पूजा वगैरे, आरती वगैरे, धूप दीप सर्व जे प्रॉपर पूजा असते आपली ती त्यांनी करून घेतली. कारण पुरुष मंडळींच्या मागे तर हमेशाच घाई असते. पूजा वगैरे करायचं म्हटलं म्हणजे त्यांना कंटाळाच येतो. पण तरीही शशीचे बाबा थोडीफार पूजा वगैरे जी आहे ती करत तरी असतात. काही काही पुरुष तर असे असतात की त्यांना देवपूजेचाच खूप कंटाळा येत असतो. पण असो त्यांनी पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मीही पूजा वगैरे केली. आत्यांनी शशीने नमस्कार वगैरे केला, दोघींनी आरती वगैरे घेतली. तर आता पूजा झालेली आहे पण नैवेद्य बाकी आहे. कारण नैवेद्य बनवायचंच बाकी आहे त्यामुळे नैवेद्य दाखवायचंच बाकी राहिलेला होता. तर चला आता नैवेद्याची तयारी करते. खंडोबाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य दाखवण्यात येत असतो. पण आमच्या घरी बाजरी नसल्या कारणामुळे मी इथं पोळी आणि वांग्याचं भरीत याचाच नैवेद्य इथं बनवत आहे. तर सर्वात आधी मी पोळ्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर आता छान प्रकारे वांगे भाजून घेतले आणि आता भरीत बनवत आहे. तर भरतामध्ये छान प्रकारे कांद्याची पात, शेंगदाणे, भरपूर प्रमाणात तेल या सर्वांचा वापर करत आहे. सोबतच हिरवी मिरचीही टाकत आहे. तर असं हिरवंगार जे भरीत आहे ते मी इथं बनवलं. त्यानंतर कांद्याची पात ही नैवेद्यामध्ये ठेवण्यात येत असते म्हणून तोंडी लावायला कांदे आणि कांद्याची पात ही मी इथं ठेवत आहे. आणि पूर्ण जे नैवेद्य आहे तो माझा बनवून तयार झालेला आहे. सोबतच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण जोही नैवेद्य दाखवतो त्यामध्ये वरण भात याला खूप महत्त्वाचा असा मान दिला जातो. इवन काही पाहुणे वगैरेही आपल्याकडे आलं तर आपण वरण भात हे आवर्जूनच करण्यात येत असतं. आपण कोणतंही जेवण केलं पण त्या जेवणामध्ये वरण भात नसेल तर त्या जेवणाला महत्त्वच नसतं. म्हणून मीही इथं छान प्रकारे वरण भात बनवला आणि सर्व जो नैवेद्य आता माझा तयार झाला. त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून दिला, नमस्कार केला आणि आत्ता जे आहेत ते माझी कामं मी करते. तर बाकी भांड्यांची आवारचीवर करणं, सोबतच घरातली आवारचीवर, जेवणं वगैरे हे सर्व कामं आता मी करते. तोपर्यंत मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते ती म्हणजे की काल रात्री मी गेले होते शशीसाठी स्वेटर घ्यायला. स्वेटर तर घेणं झालं नाही, बाकीच आम्ही मजा करून आलो. तर आम्ही काय काय केलं हे मी आता तुमच्यासोबत शेअर करते. तर चला रात्रीच्या मोडमध्ये जाऊयात. तर हे बघा रात्री आम्ही 6 वाजता घरून निघालो आणि आलेत अकोल्यामध्ये. अकोल्याचं जे मार्केट आहे तिथं आम्ही पोहोचलो. तर तिथं पूर्ण जे दुकान आहेत ते पूर्ण स्वेटरचेच दुकान इथं लागत असतात. तर इथं म्हणजे 10 ते 15 दुकानं होते. तर पूर्ण दुकानामध्ये आम्ही फेरी मारली. आम्ही शचीसाठी स्वेटर बघत होतो पण शचीचं लक्ष काही दुसरीकडेच होतं. तिचं लक्ष होतं ते इयरमफकडे. तिला इयरमफ पाहिजे होता. ती येऊन जाऊन त्याकडेच जात होती, म्हणजे आम्हाला स्वेटर बघूसुद्धा देत नव्हती. तर शेवटी तिच्या बाबाला म्हटलं चला आपण तिथं जाऊ आणि बघूयात. तर बघितलं, एक इयरमफ घेतला, हिला घालूनही बघितला
पण बाईला तो कलरही आवडला नाही आणि ते आवडतही नव्हतं. आणि आता त्या ट्रेंडिंगला आपणही बघू शकतात की इयरमफचं किती ट्रेंड आलेला आहे. त्यामध्ये जे इयर असतात ते छान प्रकारे खाल्यावरती होतात, सोबतच त्यामध्ये लायटिंग वगैरेही आलेली आहे. तर खूप असं ट्रेंडिंगमध्ये नवीन नवीन काही काही निघत राहतं. तर तिथं आम्ही ते बघताच बरोबर आम्हालाही आवडलं, शचीलाही आवडलं. पण म्हटलं चला आधी बघून घेतलं, पण तो जो माणूस आहे तो भाव सोडायलाच नव्हता, खूपच महाग सांगत होता. म्हटलं राहू द्या, इथं न घेता आपण दुसरीकडे बघूयात. पण शची एवढी चिडचिड करत होती, नाही मला तेच पाहिजे तेच पाहिजे. तर ती आम्हाला दुसऱ्या ठिकाणी स्वेटरही बघू देत नव्हती. आणि तिथंही फक्त तिचं एवढंच चालू होतं, तिकडेच चला, आम्हाला त्याच दुकानावर जायचं आहे, त्याच दुकानावर जायचं आहे. शेवटी तिला सांभाळून कसं तरी आम्ही एका दुकानावरती गेलो. आणि आज खूपच गर्दी होती मार्केटमध्ये, भयानक गर्दी होती. कारण आता थंडी चांगलीच वाढलेली आहे, त्यामुळे भरपूर लोक हे स्वेटर खरेदी करण्यासाठी येत आहेत. एवढी गर्दीमध्ये कसं तरी आमचा नंबर लागला. आम्ही एका ठिकाणी एक स्वेटर घेतलं, पण ते स्वेटर घेतलं, बाईला घालूनही बघितलं, पण ते स्वेटर तिला खूप मोठं होत होतं. म्हणजे खूप लूजही होत होतं आणि हाईटलाही खूप लांब होतं. त्यामुळे ते स्वेटर आम्ही कॅन्सल केलं. तिथंच मलाही एक छान असं स्वेटर आवडलं. तर छान दिसत होतं, म्हणजे इवन आपण ड्रेसवरही त्याला वेअर करू शकतो की आणि जीन्स वगैरे, जीन्स टॉपवरही ते स्वेटरनं खूप छान दिसत होतं. ते मी वेअर करून बघितलं, पण एवढी गर्दी आणि एवढी शशीची तर चिडचिड चालू होती की त्यामुळे आम्हाला काहीच घ्यायला का उमजतच नव्हतं. शशीचे बाबा तर एवढी चिडचिड करायला लागले की हिला कधीच ठेवून येऊ, पुढच्या वेळेस आपल्याला स्वेटर घ्यायला आणूच नाही, असं तसं. आणि मग राहू दे आता, बस झाला आता, मला कंटाळा आला, आता आपण काही स्वेटर घेऊन यायचं, आपण घरी जाऊयात. तर म्हटलं जाऊया, आधी तिचं जे इयरमफ तिला पाहिजे ते घेऊ आणि नंतर मग आपण घरी जाऊ. मग शेवटी आम्ही दुकानावरती आलो, तिथं इयरमफ बघितलं. तर त्यामध्ये लायटिंग वगैरे होती आणि छान होतं, जसं तर आपण ट्रेंडिंगला बघू शकतात तशा प्रकारे ते होतं. आणि मग ते घेतलं आणि म्हटलं चला आता बाहेर आलोच आहे, थोडंफार नाश्ता वगैरे करूयात. म्हणून आम्ही आलोत आमच्या अकोल्याच्या खाऊ गल्लीमध्ये. सँडविच बनवत होते. तुला सांग, तुला काय पाहिजे? काय पाहिजे पटकन सांग, मेनू कार्ड बघ आणि सांग पटकन काय पाहिजे. पोळी, अजून ते अजून. आता तुला पिझ्झा पाहिजे होता बघू. पोळी म्हणजे पिझ्झा, बरं पिझ्झा पाहिजे मग तुला, आहे ना? बरं बरं ठीक आहे. खाऊ गल्लीमध्ये येताबरोबरच आम्ही एका गाडीजवळ थांबलो आणि तिथं बसलोत आणि मेनू कार्ड वगैरे बघतच आहे. तर शची मेनू कार्ड बघून शचीचे काही वेगवेगळेच ऑर्डर सुरू झाले, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं तिथं सुरू होतं. तर ही सँडविचची गाडी होती, तिथं आम्ही थांबलो होतो. आम्ही छान प्रकारे एक सँडविच ऑर्डर केलं आणि सँडविच खायला सुरुवात केली. तर शचीलाही सँडविच भयंकर आवडलं. आणि हे जे सँडविचवाले होते त्यांचे जे सर्व करायची पद्धत होती ना, ते खूप छान होती. सँडविचसोबत त्यासोबत ते चिप्स वगैरेही देत होते, त्यामुळे मुलांना हे खूपच आवडतात. आणि शशी हे फर्स्ट टाईमच खात होती, पण तिला देखील हे सर्व खूपच आवडत होतं. त्यानंतरही तिने खूप काही गोष्टी ऑर्डर केल्या. पुरी डोसा, किती पुरी डोसा किती? पाच पुरी डोसा. बरं, हे तोड नाही दिसत. बरं, पनीर चिली डोसा सांगू ना? पनीर चिली डोसा, हो ना, छान असतो ना. तुला कोणता पाहिजे, पुरी पुरी डोसा की पेरी पेरी डोसा? पेरी पेरी डोसा. आणि आता थंडीलाही चांगलीच सुरुवात झाली आहे आणि रात्र म्हटलं म्हणजे भयंकरच थंडी वाजायला लागते. आणि तसंही आमच्या भागामध्ये जास्त प्रमाणात झाडं आहे, त्यामुळे खूपच थंडी वाजते. तर शचीला आधीचं जे स्वेटर आहे, आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात की तिने जे स्वेटर घातलेलं आहे, तर ही तिला ती झाली. त्याच्यानंतर माझ्या काकू बाहेर गेले होते, त्यांनीच तिच्यासाठी हे स्वेटर आणलेलं होतं. तर ते स्वेटर तिला अजूनही होतं छान असं, आधी ते फ्रॉकसारखं होत होतं, आता ते एका टॉपसारखं तिला होत असते, पण छान दिसते आणि होतंही तिला व्यवस्थित. पण ते खूपच आखूड होत चाललं आहे, त्यामुळे म्हटलं चला नवीन स्वेटर घेऊयात. म्हणून आम्ही आज नवीन स्वेटर घ्यायसाठी आलो. पण आमचा जो बेत आहे तो तिथेच फसला. पण असो, त्यानंतर आम्ही जे आता नाश्ता करत आहोत, तर आम्ही छान प्रकारे नाश्ता वगैरे केला. यामध्ये आम्ही हे सँडविच वगैरे आणि डोसा वगैरे हे खाल्लं. पण हे सर्व खाल्ल्यानंतरही आमचं जे गोष्ट राहते खायची, ती म्हणजे पाणीपुरी. बाहेर आल्याने पाणीपुरी खाल्लं नाही असं कधी होतच नाही. म्हणून हे सर्व खाऊन झाल्यानंतर आम्ही पाणीपुरी खायला आलो. पाणीपुरी ही छान प्रकारे एन्जॉय केली
आणि त्यानंतर घरी आलो. पण घरी यायच्या आधी आम्ही शचीसाठी छान प्रकारे वॉर्मर वगैरे घेतलेत. तर हे जे वॉर्मर वगैरे आहेत ना ते खूपच छान वगैरे आहे आणि कसे घेतले काय वगैरे हे पुढे तुमच्यासोबत शेअर करतेच. आता खाऊन वगैरे आम्ही निघालोत घरी जायला. तर घरी आलोत. घरी आल्यानंतर सचिन जे इयरमफ वगैरे घेतलेलं होतं त्यामध्ये ती चांगलीच खुश होती. तिने छान प्रकारे इयरमफ घालून सर्वांना दाखवले कसे वाजतात, कसं लाईट वगैरे लागतो हे सर्व तिने घरी सर्वांना दाखवलं. चला तर मग रात्र झाली होती, आम्ही झोपलो करे आणि आता वापस येऊयात आजच्या दिवसांवरती. तर आजच्या दिवसाची सकाळची तुम्हाला पूजा वगैरे तिथं शेअर केलंच. पूजा वगैरे झाली, नंतर दिवसाचे माझे कामही झालेत आणि आता मी शांत बसलेली आहे. तर चला तुमच्यासोबत काल मी जे शॉपिंग केली ते शेअर करते. तर यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की आम्ही शचीसाठी छान प्रकारे वॉर्मर वगैरे घेतले. तर ते मी तुमच्यासोबत तिथं शेअर करत आहे. तर वॉर्मर म्हटलं म्हणजे एक साधासाच पॅटर्न असतो, साधं लॉंग टी शर्ट पॅन्ट टाईप असतं. पण खरंच खूप छान असतं, त्यामुळे एकदम गरमही वाटतं आणि मुलांना घालायला खरंच खूप छान दिसतं. मोठ्यांसाठी छोट्यांसाठी सर्वांची साईज यामध्ये अवेलेबल असते आणि खूपच छान असे दिसतात. तर आपण इथं साईडला बघू शकता शचीने वेअरही करून दाखवलेले आहेत. तर खूप छान असे तिला हे वॉर्मर दिसत आहे आणि इथं 2 वॉर्मर आणले आहेत कारण लहान बाळ आहे, सू वगैरे करते, खराब करतात, त्यामुळे कसं एका पाठोपाठ एक पाहिजेच घालायला म्हणून इथं मी 2 वॉर्मर घेतलेले आहे तिच्यासाठी. तर दोघांचे कलर चेंज आहेत. एकाचा थोडा हिरवट कलर घेतलेला आहे आणि एकाचा ग्रे कलर घेतलेला आहे. असे 2 कलर जे आहे ते मी तिच्यासाठी घेतलेले आहे. तर इथं 2 कलरचे वॉर्मर मी तिच्यासाठी घेतले आणि दोघेही जे वॉर्मर आहे ते मी इथं तुमच्यासोबत शेअर केले आणि सोबत शचीनेही वेअर करून दाखवलेले आहेत. आणि हे एक तिसऱ्या वॉर्मर आहे की जे मला खूपच आवडलं आणि खरंच मी सर्व ज्या महिला आहेत, ज्या छोटे छोटे बाळ आहेत त्यांना हे सजेस्ट करेल की तुम्ही घ्यायलाच पाहिजे. कारण साधे जे वॉर्मर आपण दुसरे घेतो ना त्यामध्ये कसं आपण वॉर्मर घातलं तर वरतून आपला कपडे वगैरे घालावे लागतात बाहेर कुठं जायचं म्हटलं म्हणजे. पण हे जे वॉर्मर आहे ना ते खरंच खूप छान आहे. यामध्ये कसं आहे त्याच्यावरती जे टी शर्ट आहे, वरचं जे शर्ट येतं ना त्यावरती छान असं पॅचेस आहे आणि पॅन्टवरती ही पॅचेस आहे, म्हणजे आपल्याला घालून बाहेरही तसंच फिरता वगैरे येतं किंवा घरी डेली वेअरसाठी खूप छान आहे आणि बाहेर जायलाही खूप छान आहे. सोबतच यावरती आपल्या वरून कपडे वगैरे घालायची गरज नसते. म्हणून मला हे जे वॉर्मर आहे ना ते खरंच खूप आवडलं आणि सोबत त्याचा कलरही खूप गोड मिळाला मला. नेव्ही ब्लू कलर आहे, खरंच खूप छान दिसतो आणि शचीच्या अंगावरती डार्क कलर म्हटलं म्हणजे खरंच खूप छान दिसत असतात. तर त्याच्यासाठी डार्क कलरचं जे वॉर्मर आहे ते मी घेतलेलं आहे आणि आपण बघू शकता शचीने वेअरही करून दाखवलेलं आहे. किती छान आणि किती वळती दिसत आहे त्यामध्ये. त्यानंतर आम्ही त्याच्यासाठी टोपी घेतली म्हणजेच की कॅप. तर हे कॅपही खूप छान आहे. याला मागून नॉट आहे, म्हणजे मागून गाठ मारायचं आहे. कारण मोस्ट ऑफ समोरून गाठ मारलेला की मुलांना ते फाशी बसल्यासारखं होतं आणि दुखतंही, मुलं ठेवतही नाही गळ्याला. टोपी हमेशा काढूनच फेकत असतात. त्यासाठी म्हटलं चला अशी घेऊयात, हे खूप छान वाटते आणि दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि काहीतरी नवीन वाटलं म्हणून ही एक कॅप मी तिच्यासाठी घेतलेली आहे. त्यानंतर इयरमफ याचं तर सध्या भरपूरचा ट्रेंड चालू आहे. सर्वांनाच याच्याबद्दल काही असं सांगायची गोष्ट नाहीच आहे, कारण प्रत्येक ठिकाणी आता आपण रील्स बघा किंवा यूट्यूब शॉर्ट्स बघा, फक्त स्क्रोलिंग करत राहिलं तर आपल्याला हे इयरमफचेच जे शॉर्ट्स आहे किंवा रील्स आहेत त्या दिसतात आहे सध्या. तर आम्ही हे शचीसाठी घेतलं आणि मोस्ट ऑफ हे शचीनच घ्यायला लावलं आम्हाला, कारण खूप रडत होती त्याच्यासाठी आणि ती याच्याच गोंधळामध्ये आम्हाला तिने बाकी दुसरं काही घेऊही दिलं नाही. पण तरी आम्हाला कलर वगैरे आणि इयरमफ खरंच खूप छान आवडला. घरी आल्यानंतर शचीने ते वेअरही केलं आणि खूप वेळ तिला घालूनही ठेवलं. तसं इयरमफ थोडं तिच्यापेक्षा तो मोठा आहे, पण तरी तिला आवडलं म्हणून आम्ही ते घेऊन आलेत आणि खरंच खूप छान आहे. त्यानंतर हे स्वेटर आहे, तर हे जॉकेटसारखं स्वेटर आहे. तर हे स्वेटर आम्ही नाही घेतलेलं आहे, हे छबूने आणलेलं आहे तिच्यासाठी. तर आता छबू आल्या होत्या काही दिवस घरी, 2-3 दिवस, तर घेऊन आल्या आहेत. ते प्रत्येक वेळेस या परत काही ना काही तिच्यासाठी आणत असतात. तर आता थंडीचे दिवस चालू झाले आहेत म्हणून त्यांनी शचीसाठी हे स्वेटर आणलेलं आहे. तर आता शचीची मजाच मजा, इथं वॉर्मर वगैरे छान भेटलेत आणि आता स्वेटरही तिला होऊन गेलं आहे. तर अशी आमची शचीची भरपूर अशी शॉपिंग यावेळेस झालेली आहे. तर तुम्हाला यामधलं काय आवडतं काय नाही आणि कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट करून सांगा. आशा तर आहे की हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडलाच असेल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.